नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. काल एक खूपच अप्रिय घटना घडली. आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आजच्या कार्यक्रमात आपण महान विचारवंत थॉमस पेन यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हा, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया महान विचारवंत थॉमस पेन. थॉमस पेन हे अमेरिकन स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख विचारवंत, लेखक आणि राजकीय तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म 29 जानेवारी 1737 रोजी इंग्लंडमधील थेटफर्ड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पेन आणि आईचे नाव फ्रान्सिस कॉक पेन असे होते. सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी विविध व्यवसाय केले, परंतु लेखन आणि विचार प्रसार यातच त्यांचे खरे योगदान दिसून येते. इसवी सन 1774 मध्ये ते अमेरिकेत गेले. तेथे ब्रिटिश राजवटीविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाने त्यांना प्रेरणा दिली. 1776 मध्ये त्यांनी लिहिलेला कॉमन सेन्स हा ग्रंथ अमेरिकन जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला. या पुस्तकात त्यांनी राजेशाही व्यवस्थेवर टीका करून लोकशाही, स्वातंत्र्य आणि लोकसत्तेचा पुरस्कार केला. या लिखाणामुळे अमेरिकन जनतेमध्ये स्वातंत्र्याची भावना अधिक तीव्र झाली आणि अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यास मोठी दिशा मिळाली. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात त्यांनी द अमेरिकन क्रायसिस ही लेखमालिका लिहिली. त्यातील दीज आर द टाइम्स दॅट ट्राय मेन सोल्स हे वाक्य आजही प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखनाने सैनिकांमध्ये धैर्य निर्माण झाले आणि जनतेमध्ये देशभक्तीची भावना बळकट झाली. थॉमस पेन केवळ अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी फ्रेंच क्रांतीतही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी लोकशाही, समानता, मानवाधिकार आणि धर्मस्वातंत्र्य यांचा पुरस्कार केला. त्यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथात त्यांनी लोकसत्तेचे महत्त्व आणि नागरिकांच्या हक्कावर भर दिला. थॉमस पेन हे निर्भीड विचारवंत होते. त्यांनी अन्याय, शोषण आणि अत्याचाराविरुद्ध स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. त्यांच्या विचारांचा प्रभाव अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगातील लोकशाही चळवळीवर पडला. दिनांक 8 जून 1809 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचे विचार आजही स्वातंत्र्य, समता आणि मानव मूल्यांचे प्रेरणास्थान आहे. थॉमस पेन हे केवळ लेखक नव्हते, तर ते लोकशाही विचारसरणीचे तेजस्वी दीपस्तंभ होते. त्यांच्या जीवनातून आपण सत्य, धैर्य आणि मानवाधिकाराचे महत्त्व शिकू शकतो. आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा हा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, थॉमस पेन यांचा जन्म कोणत्या देशात झाला? बरोबर उत्तर आहे इंग्लंड या देशात थॉमस पेन यांचा जन्म झाला. दुसरा प्रश्न, थॉमस पेन यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला? बरोबर उत्तर आहे थॉमस पेन यांनी लिहिलेला कॉमन सेन्स हा ग्रंथ
जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला. तिसरा प्रश्न, थॉमस पेन यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे दिनांक 29 जानेवारी 1737 रोजी थॉमस पेन यांचा जन्म झाला. चौथा प्रश्न, थॉमस पेन अमेरिकेत केव्हा गेले? बरोबर उत्तर आहे इसवी सन 1774 मध्ये थॉमस पेन अमेरिकेत गेले. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, थॉमस पेन यांचे निधन केव्हा झाले? बरोबर उत्तर आहे दिनांक 8 जून 1809 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.